श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आपण आलेलो आहोत मळ्यात आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला मळ्यातून बघायला भेटणार आहे. तर आज मळ्यात काय करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते. तर चला. तर आज आहे ना ऊन काय एवढं नाही आहे, तर डोंगळे तोडायचे आहे. तर आहो तोडताय डोंगळे आणि इथे ना ट्रॅक्टर जे वावर आहे ना त्याचं लेवलिंग करायचे आहे. म्हणजे ना जास्त पाऊस आला का ते उपळतं, त्याच्यामुळं आता आहे ना ती माती वगैरे टाकून त्याला जी लेवल आहे ती करायची आहे. तर बघू शकता तुम्ही ट्रॅक्टर चालू आहे तिथं जवळ गेल्यावरती मी दाखवते तुम्हाला. आज लसूण लावलं होतं, काय लसूण काय व्यवस्थित असं आला नाही. काय तो काढून उपयोग नाही का त्याचा. हे बघ, त्याला पाणीच कमी पडलं होतं, एवढा लावलेला होता. तर चला आता आहे ना इथे डोंगळे तोडायचे आपल्या. तर हे डोंगळे तोडू आपण. आहो तोडताय. मी हवा पधरू का नाही सगळे घ्यायचे, एकच सोडायचं नाही. माता जास्त आहे आम्हाला कळायला ते पाणी घेतलं जरा मला नको. ये कडायला आहे ना लांबून भर द्या, नंतर जाऊ द्या. इडून जरी गोठ आला तर चालेल. मग आता काय करावं, पण नंतर आम्ही ओढून घेऊ. इडलं एवढा गोठ असा असा एवढा आहे ना, लईच नको. इडून जरी गोठ झाला चालेल. नाही तिथं थोडंसं अंतर पुढं मोकळा ठेवावं लागेल. हा मोकळा ठेवा, मोकळा राहणार. आणि माती मध्ये जायला नको बा असं. हे गबळ जाऊन टाकायला शेण खाली का ठेवलं नाही, शेण खतात वाजवतो. पाणी नाही त्याच्यात. हे कडे आहे ना, ही 9 कडे बरं का. काय कसे केंट झाले असेल. नाही ठीक आहे. लेवल काढून राहिले वाटते. ही माती काळी इकडची ना, ही ढवळी का बरं अशी ना. हे कडाचं शेरवट आहे, कडाचं आहे ना शेरवट आहे. इकडची जी माती आहे ना ती काळी, इकडची पप्पाच्या बाजूची पण काळी. ही जास्तच काळी पप्पाची. हा मग ते आपलं वाहून येतं तिकडून. आणि अजून बाकी घ्यायचंय का ते. माती होती त्याला थोडी. खाने को चाहिए सिर्फ तेरे वास्ते ही हो. ती सकाळची आहे ना, तिला पण पाहिजे. त्यांना भाकरी खायसाठी वैताग आला जास्त. तर संध्याकाळी एवढे सर्व कपडे धुतलेले आहे. तर संध्याकाळी ना जेवणही त्यांना आपल्याकडून होतं. तर रात्री आम्ही ना त्यांना डबा वगैरे घेऊन गेलो होतो. तर इथं आता ते ट्रॅक्टर घेऊन आले होते. आता ते जेवायला बसतील आणि इथं डबा ठेवून दिला आणि आम्ही घरी निघालो.
तर नंतरचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मळ्यात आलेलो आहोत आपण. सकाळ झालेली आहे आणि इथं आता गाईंचं बांधायचं काम चालू आहे. तर चला आता आहे ना, मला तिकडं चहा घेऊन जायचं आहे आणि गोण्या पण. आता एवढे डोंगरे तोडायचे राहिले. तर सकाळी सकाळी आलं ना, कसं ऊन नसतं एवढं, त्यामुळं तोडायला पण भारी वाटतं. आणि पक्ष्यांचा किलबिलाट पण ऐकायला येत असेल तुम्हाला. सकाळी सकाळी मस्त असा सूर्योदय झालेला आहे. आणि इकडे ना ट्रॅक्टरचं जे लेवलिंग आहे ते काम पण ते लोक करत आहेत. तर त्यांना चहा आणलेला आहे. तर आता चहा देतील त्यांना. आणि मी आता तोडायला डोंगरे सुरुवात करते, कारण उन्हाच्या आधी झाले पाहिजे. आणि त्यांना इकडे ना ते लेवलिंग करायची, त्याच्यामुळं पटपट जे डोंगळे आहे ते मी तोडून घेते. तर संध्याकाळी ना काही जास्त व्हिडिओ माझ्याकडनं शेअर करणं झालं नाही बघा. तर आता एवढे डोंगरे तोडायचे झाल्यानंतर आहे ना, मग मी तुम्हाला जी लेवलिंग आहे ती कशी झाली ते दाखवते. त्याच्याला आता पटपट असे डोंगरे आहेत ते तोडून घेते. आणि आलेले आहे तिकडे चहा घेऊन. तर सकाळी सकाळी ना खूप छान असं वातावरण. सकाळी सकाळी पक्षी बघा, तुम्हाला दाखवते मी. गेला तो उडून. खूप छान असं वातावरण असतं सकाळी सकाळी मळ्यातलं. निरभ्र असं आकाश. आणि सकाळी सकाळचं सगळ्यांच्या शेतातले कामं चालू असतात. तरी त्यांना डोंगरे तोडून झालेले आहे. आणि जे आपण ज्वारीचा चारा या दिवाळीला होता ना, तर त्याची कुट्टी वगैरे करून घेतली आहे. कारण पाऊस येतो ना, त्यामुळं चारा झाकायला सोयीस्कर पडतं. आणि हा चाळीमध्ये ठेवला की आपल्या गाईसाठी व्यवस्थित असं होईल. तर इथं बघू शकता. मग डोंगरे तोडायचे झाल्यानंतर जे बाजूला दिसतंय ना, तिथं डोंगरे तोडून ठेवले होते. आणि जे साडीची खोळ आहे ती शिवून त्यामध्ये ते वाळत टाकले होते. तर बघा इथं एवढी अशी ना जी ट्रॉली आहे ती भरली होती चाऱ्याने. आणि आता घरी आल्यानंतर मी हा स्वयंपाक केला. पोळ्या झालेल्या आहे, माशाने लेवायतकांना भात झालेला आहे आणि पापड भाजलेला आहे. तर चला आता आहे ना, आपण जेवायला बसूया. आणि 2 वेण्या घातल्या तिच्या हाताने बघा. तर आता कसं शाळेत जायला लागलो, आम्हाला टेन्शन नाही आहे. छान अशा वेण्या घातलेल्या आहे बघा. आता तिला डोकं पण तिचं विचारायला यायला लागलंय. तर आता आपल्याला काही टेन्शन नाही. तर चला आता जेवण करते आणि मग नंतरचा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करते. तर आता जेवण वगैरे करून आपल्याला थोडं बाहेर जायचं होतं. तर कशाला जायचं होते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.